आज मी तुम्हाला आवळ्याचा सरबत कसा बनवायचा आणि तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर 3 ते 4 महिने चांगलाच टिकतो, तर त्याची मी आज रेसिपी दाखवणार आहे। तर चला पाहूया आवळ्याचं सरबत। हे 1 किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आणि ते पुसूनही घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्यामधली बी काढून त्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आपण हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिक्सर जारमध्ये थोडं वाटून घ्यायचं। त्यानंतर आता हे मी आलं टाकलेलं आहे। आता पुन्हा आपण थोडं मिक्सर जारमध्ये वाटून घेऊ आणि एक सुती पांढऱ्या कपड्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण चांगलं गाळून घ्यायचं आहे। सुती कपडा घेतला तर त्यातून रस चांगला निघून येतो। त्यातला पूर्ण आवळ्याचा रस काढून घ्यायचा। ज्या पातेल्यात आपण रस गाळून घेतला आहे त्याच मापाने आपण सवा पातेला एवढं साखर घ्यायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये आवळ्याचा रस ओतून घेऊ आणि आपण हे सर्व मिश्रण ढवळून घेऊ। याच्यात पूर्णपणे आपली साखर मेल्ट व्हायला पाहिजे। गॅसची फ्लेम ही थोडी हायच ठेवायची आहे। आणि आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ। आता पाहू शकता चांगलं उकळलं आहे, तर आपण एक लिंबू याच्यामध्ये पिळून घेऊ। असा आपला आवळ्याचा सरबत रेडी होतो आणि हा आवळ्याचा सरबत फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने हा आवळ्याचा सरबत चांगला टिकतो। तर हा आपण आवळ्याचा सरबत थंड करून आता हे काचेच्या बाटलीत भरून ठेवलेला आहे। तर असंच आपण काचेच्या बाटलीत हा भरून ठेवायचा आहे आणि आता मी तुम्हाला सरबत करून दाखवते। तर हा आवळ्याचा थोडासा सरबत आहे जो आपण तयार केला तो, आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे थंडगार पाणी ओतून घेऊ। यामध्ये तुम्ही जिरा पावडर किंवा चाट मसाला हे याबद्दल काही तुम्ही टाकू शकता। तुम्ही चाट मसाला टाकते तर चाट मसाल्यामुळे थोडासा असा चटपटा असा टेस्ट लागतो। तर मी हे मिक्स करून घेते। आवळ्याचं सरबत रेडी झालेलं आहे। असं हे आवळ्याचं सरबत आपल्या शरीरासाठी एकदम उपयोगी असतं। ते खूप हेल्दी पण आहे। केस वाढीसाठी पण आवळ्याचा उपयोग केला जातो। तर हे सरबत नक्की तुम्ही घरी जरूर करून पहा।